सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. अहिल्यानगर शहरामध्ये येणारी अवजड वाहनं विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसा शहरामध्ये येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घाला अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करतायत. वाहतूक कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरामध्ये घुसणारी अवजड वाहतूक त्वरित थांबवण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. नियमांचं उल्लंघन करून सर्रासपणे दिवसाढवळ्या आणि प्रतिबंध असलेल्या वेळेत शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होतीये. ती विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवावर उठली आहे. या अवजड वाहनांमुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. शहरातून अवजड वाहतूक जात असल्यामुळे उड्डाणपुलावर अनेक वेळा अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र अद्यापही प्रशासनानं ही अवजड वाहतूक बंद केलेली नसल्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना उमटत आहेत. शहरात अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचं काम सुरू असल्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी मुख्य रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो. शहरात सकाळी 9 ते रात्री 9 कालावधीत अवजड वाहनांना येण्यास बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ शहरातून सुरू आहे. अहमदनगर शहराची जी जड वाहतूक जी आहे, ही जड वाहतुकीवर नियंत्रण कोणाचं राहिलेलं नाही. ना शासनाचं आहे ना प्रशासनाचं आहे. तर जड वाहतुकीला बायपास म्हणून शिंदी बायपास दिलेला आहे. त्याच्यानंतर औरंगाबाद एक बायपास दिलेला आहे. या आपण वाहतूक पाहतो, जड वाहन इथून जातात, मोठे मोठे कंटेनर जातात. या उड्डाणपुलावर मागे जवळ 2 महिने ते 3 महिन्यापासून जवळ मोठे मोठे कंटेनर पडले. एक गाडी खाली पडली, एक आयशर पडला. अशा अनेक अपघात या ठिकाणी झालेले. तरी मला वाटतं आरटीओचं लक्ष नाहीये. आरटीओ खात्याने फक्त छोटे छोटे कामं करायचे आणि ऑफिसमध्ये बसून फक्त कुठं काही निरोप आला, संदेश आला तर पद आणे. पण या गोष्टीला रोखणं फार महत्त्वाचं आहे. कारण दिवसा मला वाटतं आठवड्यातून 2 ते 3 ते ॲक्सिडेंट होतात. म्हणून उड्डाणपुलावरून जे मोठे मोठे गाड्या जातात त्या गाड्या थांबल्या पाहिजे. ज्या बायपासून जाणाऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्या तिकडून गेल्या पाहिजे. याच्यावर प्रशासनाचं लक्ष असलं पाहिजे. मी आता वॉकिंगला चाललो होतो, पाहिलं होतं एवढी गर्दी. अचानक मला एक चॅनलचे मित्र माझे भेटले पाचरने, यांनी मला थांबवलं. मला म्हणले, साहेब बघा ही परिस्थिती, आमच्या पक्षाची अशी मागणी आहे काँग्रेस पक्षाची, तर हा जो प्रकार आहे हा थांबला पाहिजे. तर बाहेर वाहतूक बाहेर गेली तर मला वाटतं सिटीमध्ये ट्रॅफिक जाम होणार नाही, याची काळजी घेणं बी गरजेचं आहे. आम्ही नेहमी अनेक वेळा जवळजवळ 10-15 वर्षापासून आम्ही सांगतो, पत्र देतोय का भाऊ याचं सिग्नल चालू करा. सिग्नल चालू झाल्यानंतर त्याच्यानंतर आरटीओ ऑफिस असेल, अनेक शासनाचे जे पदाचे अधिकारी मोठे मोठे आहेत यांनी याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे. नाही तर अनर्थ काय होईल, लोक जनते सर्वसामान्य जनता रस्त्यावर येईल, त्याचा उद्रेक होईल. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, प्रशासनाला, आरटीओ ऑफिसला खास करून माझी विनंती अशी आहे का आरटीओचे जे अधिकारी आहेत यांनी येऊन पाहायला पाहिजे. संध्याकाळी 6:30-7ला एक कोटला स्टँड ते डीएसपी ऑफिस चौक ते माळेवाडा स्टँड इथं ट्रॅफिक कशी जाम होत असते. या मोठ्या गाड्या येतात कसे काय, याला सोडतं कोण. म्हणून माझी विनंती आहे आरटीओ साहेबांनी, पोलीस प्रशासनाने, खात्याने लक्ष घालून या मोठ्या वाहनाची जो आपण बाहेर ज्या लिंक रोड करून दिलेला आहे त्या रिंग रोडने सोडलं पाहिजे. पलीकडून जे त्या ठिकाणी औरंगाबादपासून जो रोड गेलेला आहे तो बायपासला गेलेला आहे, त्या ठिकाणी मोठ्या गाड्या गेल्या पाहिजे. कंटेनर हात सोडला तर तो त्याला दंड करा, अशी माझी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे. आता दुकान आहे कोटला स्टँडवर, आता हे औरंगाबाद हायवेवर इतकी ट्रॅफिक होती बघा. हे जड वाहतूक जे जातात ते आता ऍक्सिडेंट होतात, ते इतकी बी जड मोठी वाहने ते बाहेरून पाठवावी. आता इथं ते पण ब्रिज पण जवळ आहे, त्यामुळे इथं लई ट्रॉफिक होते. ट्रॉफिक झाल्यामुळे इतकी पण ही आता ॲम्ब्युलन्स जे पण आहे ते सगळे बघा इतके जड वाहतूक चालले, यामुळे लई ॲक्सिडेंट होतात आणि ते ट्रॉफिक पण होतात. जे बायपास बनवले ना त्याच्यावरून बाहेर गाड्या पाठवल्या पाहिजे, ही माझी विनंती आहे आपल्या आमदार साहेबांकडं, खासदार साहेबांकडं. अनेक ठिकाणी मुख्य चौकांमध्ये अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा त्रास नगरकरांना सहन करावा लागतोय. शाळा भरताना आणि सुटताना तसेच इतर कार्यालयीन वेळेमध्ये शहरात वाहतुकीचं नियोजन नसल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. अवजड वाहनं शहरात येत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. तेव्हा संबंधित प्रशासनानं याची तात्काळ दखल घेऊन ही अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी सुज्ञ नगरकर करतायत.
शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.